आणि अशा वेळी जे मी मिस्टेक केली तर ती तुम्ही करू नये असं मला वाटतंय. नमस्कार, मी क्षितिजा आणि आजच्या आपल्या नवीन व्हिडिओमध्ये मी तुम्हा सगळ्यांचं मनापासून पुन्हा एकदा खूप खूप स्वागत करते. तर आजचा दिवस तुमच्यासाठी खूप जास्त कॉन्फिडेंट, मोटिवेशनल आणि खूप छान अपॉर्च्युनिटीजचा जावो, तर हीच माऊलींच्या चरणी प्रार्थना. तर आज व्हिडिओला सकाळ सकाळी सुरुवात करते. वाजलेत सकाळचे 8:15 आणि मी आली आहे कोल्हापूरमध्ये, म्हणजे सिटीमध्ये आली आहे प्रॉपर. कारण लास्ट व्हिडिओजमध्ये मी सांगितलं होतं की मला थोडे कावीळचे सिम्पटम्स दिसतात आणि त्यामुळे आयुर्वेदिक औषध घ्यायचं होतं आणि त्यामुळे सकाळ सकाळी इकडे येणं खूप जास्त महत्वाचं होतं. तर त्यामुळे म्हटलं की आलेच आहे सकाळी, हे नाश्ता घ्यायला थांबले तिथे घरातल्यांसाठी सगळ्यांसाठी इडली. कारण भरपूर दिवस आम्ही असं म्हणजे डिलिव्हरीच्या सगळ्या गडबड गोंधळमध्ये छान असा नाश्ता वगैरे काय केलंच नव्हतं आणि आज जरासं निवांत होतं. तर त्यामुळे म्हटलं आज जरा सगळ्यांसाठी नाश्ता जो आहे तर तो घेऊन जाऊयात. तर व्लॉग कंटिन्यू करा आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे कालच्या व्हिडिओला तुमचे जे काय कॉमेंट्स आले होते तर त्याच्यासाठी सगळ्यांना खूप 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 थँक्यू. आणि असाच आशीर्वाद माझ्यावरती आणि माझ्या बेबीजवरती तुमचा नेहमीच असू देत. घरात घालण्यासाठी जस्ट आजच नवीन चप्पल आणलंय आणि या दोघी म्हणजे ते 10 वेळा माझ्या पायात घालतात आणि 10 वेळा काढतात. आज चप्पल नवीन आहे म्हणून त्यांना मी अलाव केलंय चप्पलाला हात लावायला आणि मग नाहीतर उद्यापासून मला ते घालायचं आणि मग नको असेल तर मग ते लपवून ठेवावं लागेल. कारण या दोघींना खूप असं नाद आहे की चप्पल काढायचं पुन्हा घालायचं. तर आज मला तुमच्यासोबत एक खूप महत्वाचा विषय शेअर करायचा आहे जो मी स्वतः आता जस्ट अनुभवलेला आहे फर्स्ट टाइम माझ्या लाईफमध्ये. आणि आय थिंक आपण ॲज अ मिडल क्लास फॅमिली हा जो विषय असतो तर थोडासा इग्नोर करतो आणि त्यामुळे कुठेतरी आपल्याला नंतर प्रॉब्लेम्स जे असतील तर ते येऊ शकतात. तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे मेडिकल इमर्जन्सी आहे तर ती कधीच आपल्याला सांगून येत नाही. तर माझ्या केसमध्ये जसं झालं, मी तुम्हाला जसं सांगितलं की मला कावीळचे सिम्पटम्स होते आणि त्यामुळे डिलिव्हरी जी आहे तर ती लवकर करावी लागली आणि बेबीला सुद्धा ना मग त्यामुळे काहीतरी इन्फेक्शन झालं होतं आणि त्यामुळे बेबीला मला पेटीत जे आहे तर ते ठेवावं लागलं. NICU जे असतात बेबीजचे, जिकडे न्यू बॉर्नची काळजी घेतली जाते तर तिकडे आम्हाला बेबीला लगेचच शिफ्ट करायला लागलं डिलिव्हरी झाल्यानंतर लगेचच. आणि मग याच्यामध्ये सगळ्यामध्ये आता मेडिकल इमर्जन्सी आहे तर या सगळ्या ट्रीटमेंट्स घेणं खूप जास्त महत्वाचं असतं आणि अशा वेळी आपण फायनान्शियली प्रिपेअर असणं सुद्धा तितकंच जास्त महत्वाचं असतं. आणि अशा वेळी जे मी मिस्टेक केली तर ती तुम्ही करू नये असं मला वाटतंय, ती म्हणजे हेल्थ इन्शुरन्स. तर हेल्थ इन्शुरन्स आपल्या सगळ्यांसाठी खूप जास्त महत्वाचा असतोय. तर मी जस्ट आत्ता म्हणजे लास्ट वीकमध्ये एक फॅमिली फ्रेंड थ्रू माझा हेल्थ इन्शुरन्स जो होता तर तो केला होता. बट अनफॉर्च्युनेटली हा जो प्रेग्नन्सीचा एक्सपेन्स होता ना तर तो लगेच त्याच्यामध्ये असा कव्हर नाही होत. त्याच्यामध्ये आय थिंक काहीतरी 3 वर्ष असं काहीतरी पिरियड आहे. तर तुम्ही तुमचे जे काही इन्शुरन्स ऍडवायझर असतील तर तुमच्या इन्शुरन्स ऍडवायझरना तुमचा हेल्थ इन्शुरन्स जो आहे तर तो करून घ्या. तुमचे फॅमिलीज म्हणजे तुम्ही, तुमचे हस्बंड असाल, तुमचे किड्स असतील, आई वडील असतील तर जे जे तुमच्या हेल्थ इन्शुरन्समध्ये फिट होतात तर त्या सगळ्यांसोबत इन्शुरन्स करून घ्या. कारण फायनान्शियल इमर्जन्सी कधी कोणाला सांगून येईल सांगता येत नाही. आणि येस, आपल्याकडे जर आपण फायनान्शियली तितके प्रिपेअर असू तर गोष्टी वेगळ्या असतात, पण जर फायनान्शियली आपण तितकं प्रिपेअर नसू आणि जर जास्त फायनान्स झाला किंवा जास्त बिल वगैरे झालं तर नंतर आपल्याला खूप जास्त हेक्टिक होतं. एक तर कसं असतंय की मेडिकल इमर्जन्सी आहे त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला करणं भागच असतंय आणि त्याच्याही पेक्षा महत्वाचं म्हणजे मग फायनान्स पुन्हा अरेंज करा, या सगळ्या गोष्टी असतील तर त्यामुळे खूप जास्त हेक्टिक होतात आणि त्यासाठी आपण सुरुवातीलाच प्रिपेअर असणं खूप जास्त महत्वाचं आहे. आणि त्याच्यासाठी मला वाटतं की हेल्थ इन्शुरन्स जो आहे तर तो खूप जास्त महत्वाचा आहे. मी स्टारचा हेल्थ इन्शुरन्स केलेला आहे. डिटेल्स जे काय असतील तर ते मी तुमच्यासोबत शेअर करेन, एक्झॅक्ट कोणता प्लॅन मी घेतलेला आहे. बट अप टू 10 lakhsचा कव्हर मी घेतलेला आहे. आय थिंक 10 lakhsचा कव्हर एका वर्षासाठी व्यवस्थित आहे. त्यामुळे तुम्ही सुद्धा 10 लाखापर्यंतचा कव्हर जो आहे तो घेऊ शकता. तुम्ही तुमचं बजेट अकॉर्डिंगली 10 लाख, 20 लाख, 50 लाख, 1 करोड असे क्लेम्स घेऊ शकता. बट आय थिंक 10 lakhs इनफ आहेत आणि तुम्ही हेल्थ इन्शुरन्स जो आहे तो नक्की स्टार्ट केलाच पाहिजे.
तर तुमचे ऑलरेडी जर हेल्थ इन्शुरन्स असतील तर कमेंटमध्ये येस म्हणून सांगा, आणि जर तुमचे हेल्थ इन्शुरन्स नसतील तर मी प्लीज सांगते तुम्हाला, हेल्थ इन्शुरन्स आयुष्यामध्ये खूप जास्त महत्वाचे आहेत. त्यामुळे तुमचा कुठलाही कंपनीचा असेल जो काही तुम्हाला मिळेल, मोस्टली ट्राय करा की कॅशलेस असेल. कॅशलेस म्हणजे ज्यावेळी तुम्ही मेडिकल म्हणजे हॉस्पिटलमध्ये जाताय ना, तर त्यावेळी तिकडे सगळं जे काही अरेंजमेंट्स असतात फायनान्सची, तर ते डायरेक्ट इन्शुरन्स कंपनी थ्रूच केले जातात. तिकडे तुम्हाला काही सुरुवातीला इनिशियल अमाऊंट वगैरे काही पे करावी नाही लागत. त्यामुळे मोस्टली कॅशलेसच बघा. आणि मी माऊलींकडे प्रे करेन की कोणालाच असा हेल्थ इन्शुरन्सचा यूज जो आहे तर तो करायला लागू नये. बट स्टील आपण प्रत्येक गोष्टीसाठी प्रिपेअर असलंच पाहिजे. त्यामुळे प्रत्येकाने हेल्थ इन्शुरन्स जो आहे तर तो कंपल्सरी करून घ्या. ही माझी सगळ्यांना तुम्हाला अगदी कळकळीची रिक्वेस्ट आहे माझ्या पर्सनल एक्सपिरियन्स थ्रू. तर अपडेट म्हणजे खूप छान चालू आहे. आज 10वा दिवस आहे बेबीचा. 30 मेला जन्मलाय ना तो, त्यामुळे आज 10वा दिवस आहे. आणि सगळं रुटीन वगैरे लागायला अजून थोडासा वेळ लागेल, कारण ऑलरेडी गिरिजा, राशी दोघी आहेत. आणि गिरिजाचं कसं, ती बाळासोबत लगेच ऍडजस्ट होते. तिला नुसतं बेबी 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 करत असते. आणि राशीचं म्हणजे तिला दुसरे बेबीज नाही आवडत, तिला स्वतःला पॅम्पर करून घ्यायला खूप जास्त आवडतं. तर गिरिजा आणि राशीचे बेबीज सोबतचे रिॲक्शन्स जे असतील तर ते मी तुमच्यासोबत नक्कीच नेक्स्ट व्हिडिओमध्ये शेअर करेन. दोघी खूप अपोजिट आहेत. म्हणजे गिरिजा खूप केअरिंग आहे आणि राशीला अजिबात काही नसतं कोणाचं, तिला फक्त स्वतःचं असतं. आणि नक्कीच मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये त्या दोघींचे बेबी सोबतचा एक्सपिरियन्स कसा आहे, त्या कशा ऍडजस्ट करतात या सगळ्या गोष्टी, तर त्या मी नक्कीच तुमच्यासोबत शेअर करेन. तर आय होप हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप जास्त इन्फॉर्मेटिव्ह होता. तर जितकी माहिती मला अवेलेबल होते, जितक्या गोष्टी मला तुमच्यासोबत शेअर कराव्याशा वाटतात, युजफुल वाटतात, तर तितक्या मी तुमच्यासोबत शेअर करत असते. आणि कोर्सेसचे रिलेटेड किंवा अकॅडमीच्या रिलेटेड अपडेट म्हणजे आपला जो ग्राफिक डिझायनिंगचा क्लास असतो ना, तर तो 23 जूनला चालू होतोय, 23 जूनला चालू होतोय. म्हणजे निवांत तुमच्या मुलांच्या सुट्ट्या वगैरे सगळं झालेलं असतंय, सगळं बॅक टू रुटीन आहे. त्यामुळे नक्कीच तुम्ही ही जी बॅच आहे तर ती जॉईन करू शकताय. डिटेल्स मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देते. सोशल मीडिया मॅनेजमेंटचा जो आपला कोर्स आहे, ज्याच्यामध्ये आपण फेसबुक, इंस्टाग्राम, युट्यूब, बिझनेस व्हॉट्सअप आणि मेटा बिझनेस सूट या 5 सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्स बद्दल माहिती सांगतो की हे प्लॅटफॉर्म्स कसे यूज करायचे. तर तो कोर्स चालू होतोय 16 जूनला. आता या नेक्स्ट 8 दिवसांमध्ये आहे. त्यामुळे जर तुम्हाला कोर्सची कुठलीही इन्क्वायरी करायची असेल तर व्हॉट्सअप नंबर देते, डिस्क्रिप्शनमध्ये व्हॉट्सअप नंबर देते. सिम्पली व्हॉट्सअप करा किंवा कॉल करा. आपले टीम मेंबर असतील तर ते तुम्हाला कॉल करतील आणि सगळी कोर्सची इन्फॉर्मेशन आहे तर ती डिटेलमध्ये देतील. आणि ग्राफिक डिझायनिंगमध्ये फोटोशॉपचा जो कोर्स आहे तर तो चालू होतोय 16 जूनला, ज्याच्यामध्ये थोडंसं ऍडव्हान्स ग्राफिक डिझायनिंगचा जो पार्ट आहे तर तो आपण त्याच्यामध्ये कव्हर केलेला आहे. त्यामुळे कुठल्याही कोर्सची माहिती जर तुम्हाला हवी असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये नंबर दिलेला आहे 8600333201, तर त्याच्यावरती कॉन्टॅक्ट करा. सगळे डिटेल्स जे असतील तर ते तुम्हाला मिळून जातील. टीम मेंबर रवीना आहे आपली, तर ती तुम्हाला कॉल बॅक करेल आणि इन्फॉर्मेशन जी आहे तर ती देऊन देईल. तर आय होप व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह होता. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. लास्ट व्हिडिओज ना तुम्ही जे सपोर्ट दिले, प्रेम दिले, त्याच्याबद्दल खूप खूप थँक्यू. आणि थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. कीप सपोर्टिंग. बाय.